मुंबईतलं सर्वात उंच ठिकाण, उच्चभ्रू लोकवस्ती, राजकारणी, व्यापारी आणि उद्योजकांचा निवास अशी ख्याती असलेला मुंबई शहरातला भाग म्हणून कोणता परिसर ओळखला जातो? तुम्ही जर मलबार हिल म्हटलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे। समुद्राच्या अगदी जवळचा भाग असलेला मलबार हिल इंग्रज काळापासून अधिकारी वर्गाच्या पसंतीचा परिसर म्हणून ओळखला जातो। भाजपचा बालेकिल्ला असलेला मलबार हिल मतदारसंघ 1995 पासून कोणताही बदल करण्यात पुढे सरसावलेला नाहीये। मलबार हिल म्हणजे मंगलप्रभात लोढा असं समीकरणच या मतदारसंघात दिसून येत आहे। पण यंदा चित्र बदलेल का? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढतीत मलबार हिलची भूमिका काय असणार? गेल्या विधानसभा निवडणुकीत काय चित्र होतं आणि यंदा काय होणार हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। आमदार कुणाचा या सिरीज मध्ये आज पाहतोय मलबार हिल मतदारसंघाचा आढावा। मलबार हिल नावातच उंची असलेला हा मतदारसंघ उच्चभ्रू वस्तीचा। इथली राजकीय परिस्थिती तर पाहणार आहोतच, पण तुम्हाला माहिती आहे का, मलबार हिल या ठिकाणाच्या उगमाची ही एक गोष्ट आहे। असं म्हणतात की साधारण 16व्या शतकात इथं केया कुटुंब व्यापारी म्हणून आले होते, जे मूळचे केरळच्या उत्तर मलाबार भागातलं होतं। त्यांच्यामुळे या भागाला मलबार हिल असं म्हटलं जातं। पुढे 18व्या शतकात इंग्रजांनी मुंबईच्या किनाऱ्यालगतचा हा भाग व्यापारासाठी वापरला आणि त्यासाठी अधिकारी आणि व्यापारी याच मलबार हिल परिसरात स्थायिक झाले। त्यामुळे पूर्वीपासूनच उच्चभ्रू वस्ती लाभलेला परिसर म्हणून मलबार हिलला ओळखलं जातं। राज्याच्या राज्यपालांचा बंगला म्हणजे राजभवन आणि राजकीय बैठकांचं सरकारी निवासस्थान म्हणजे सह्याद्री अतिथीगृह देखील मलबार हिल याच परिसरात आहे। हे झालं भौगोलिक चित्र, पण इथलं राजकीय चित्र कसं आहे ते आता पाहूया। दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात येणारा मलबार हिल विधानसभा मतदारसंघ गेली 30 वर्ष आणि सलग 5 टर्म एकाच व्यक्तीला आमदार म्हणून निवडून देत आलाय। त्या व्यक्तीचं नाव आहे भाजपचे मंगलप्रभात लोढा। 1995 साली काँग्रेसचे BA देसाई यांच्या विरोधात पहिल्यांदा भाजपचे उमेदवार म्हणून मंगलप्रभात लोढा यांनी निवडणूक लढवली। त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून एकत्र लढले होते। तेव्हा पहिल्यांदा लोढा मलबार हिल मधून निवडून आले। तेव्हापासून इथं भाजप विरुद्ध काँग्रेस, शिवसेना आणि मनसे अशीच लढत पाहायला मिळाली आहे। पण अर्थात 1995 नंतर मतदारांनी इथं कोणताही बदल होऊ दिलेला नाहीये। भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलची आमदारकी प्रत्येक काळात आपल्याकडेच ठेवण्यात अजून तरी यश मिळवलंय, ज्याची परतफेड म्हणून लोढा यांना मंत्रीपदही देण्यात आलंय। मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा सध्या राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री आहेत। त्यांच्याबद्दलही थोडं विस्ताराने जाणून घेणं गरजेचं आहे। मंगलप्रभात लोढा हे एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत। 2024च्या फोर्ब्सच्या यादीत लोढा हे 14वे श्रीमंत व्यावसायिक ठरलेले आहेत। त्यांची एकूण संपत्ती 13 अब्ज डॉलर्सहूनही अधिक असल्याचं सांगितलं जात आहे। मूळचे मारवाडी असलेले लोढा तरुण वयापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी कार्यरत राहिले। त्यांनी LLBचं शिक्षण पूर्ण करत जोधपूर उच्च न्यायालयात कायद्याचा सरावही केलाय। पुन्हा एकदा वळूयात राजकीय परिस्थितीकडे। 2008 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत मलबार हिल मतदारसंघात गिरगाव, खेतवाडी सारखे मराठी बहुल मतदारसंघ जोडले गेले। त्या निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची संधी शिवसेनेला मिळाली होती, मात्र ती उद्धव ठाकरे यांनी नाकारली। त्यामुळे भाजपचं इथलं प्रस्थ आणखी पक्क झालं। यंदा काय होईल ते पुढे पाहणार आहोत, पण एक नजर गेल्या काही विधानसभा निवडणूक निकालांवर टाकूया आणि मग पुढचं राजकीय गणित पाहणार आहोत। गेल्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत काय चित्र होतं ते पाहतोय। 2019 मध्ये मलबार हिल मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस हीच पारंपरिक लढत झाली, पण त्यात काँग्रेसला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला। 2019चा हा निकाल ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। भाजपचे मंगलप्रभात लोढा हे 93,538 मतं मिळवून जिंकले होते, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हिरा नावाजी देवासी होते, ज्यांना 21,666 इतकी मतं मिळाली। लोढा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 71,000हून अधिक मतांनी पराभव केला होता। त्याही आधी 2014 साली भाजप आणि सेना यांची युती तुटल्यानंतर शिवसेनेचे अरुण दुधवडकर यांनी भाजपचे लोढा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना फारसं यश मिळालं नव्हतं। दुधवडकर यांना 29,132 मतं मिळवता आली, तर भाजपचे मंगलप्रभात लोढा यांना मात्र 97,818 मतं मिळाली होती। 2014च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुशीबेन शहा यांनी निवडणूक लढवली होती। सुशीबेन या पेशाने वकील आहेत। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केलंय,
पण मलबार हिल सारख्या उच्चभ्रू वस्तीत शाह यांना मतदारांनी नाकारल्याचं चित्रच पाहायला मिळालं होतं। थोडा आणखी मागे गेलं तर 2009 मध्ये भाजपचे लोढा जिंकले असले तरी त्यांची मतांची टक्केवारी कमी झाली होती आणि त्यात काँग्रेस सोबतच मनसेनेही वाटा उचलला होता। या दोघांच्या उमेदवारांमुळे इथं मतविभागणी झाली होती, पण काही हजारांच्या फरकानं का होईना लोढा यांनाच विजय मिळाला होता। सुरुवातीपासूनच मलबार हिल हा खुला मतदारसंघ आहे। मराठी मतदारांची संख्या अधिक असलेला हा मतदारसंघ, पण मराठी अस्मिता किंवा जातीची गणितं इथं कधीही पाहायला मिळालेली नाहीयेत। 2019च्या निवडणुकीत मुंबई जिल्ह्यातल्या 36 पैकी 11 जागांवर भाजपनं विजय मिळवला होता, त्यातली मलबार हिल ही एक जागा होती। यंदा या जागेवर काय चित्र असू शकतं ते पुढे मी सांगणार आहेच, पण त्याआधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघाची कामगिरी काय राहिली होती ते पाहणं गरजेचं आहे। दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात मलबार हिल हा मतदारसंघ येतो। यात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला, पण मलबार हिल मतदारसंघानं शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांची साथ दिली होती। हे का म्हणतीये त्यासाठी लोकसभा निकालाची आकडेवारी पाहूया। मलबार हिल विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत जे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांना 39,573 मतं मिळाली, तर शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना 87,860 मतं मिळाली। याचा अर्थ यामिनी जाधव यांनी 48,287 मतांची आघाडी मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात घेतली होती। लोकसभेचा हा निकाल पाहिला तर यंदाच्या विधानसभेलाही सध्या तरी मलबार हिल मतदारसंघात भाजपचं पारडं जड दिसतंय, पण आधी म्हटलं तसं यंदाचं राजकीय गणित वेगळं आहे। याचं कारण एकाच पक्षाचे झालेले 2 पक्ष असे 4 पक्ष यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात आहेत। साहजिकच त्याचा मतांच्या गणितावर फरक पडणार असल्याचं बोललं जातंय। मलबार हिल मतदारसंघात जरी भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जात असलं तरी इथं कायम काँग्रेसनं भाजप विरोधात दंड थोपटलेत। यंदाही या मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार असण्याची शक्यता आहे, पण यावेळी काँग्रेसला साथ मिळणार आहे ती ठाकरेंच्या सेनेची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची, तर तिकडे भाजपला शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळणार आहे। आता या 6 पक्षांमध्ये मतविभागणी झाली तर कमीत कमी फरकाने इथला आमदार यंदा बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही। याचं कारण भाजपला आजवर इथल्या मतदारांनी संधी दिली, पण मतदारसंघातले प्रश्न सुटले का याचाही मतदार विचार करतील असं बोललं जातंय। काँग्रेसचे एकेकाळचे विश्वासू आणि कट्टर समर्थक मिलिंद देवराही आता शिंदे गटात गेलेत। त्यांचा किती प्रभाव दिसतो हेही पाहावं लागेल। गेल्या निवडणुकीत लोढांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे उमेदवार हिरा देवासी हे देवरा समर्थक आहेत। त्यांची सध्याची भूमिका काय आहे हेही पाहावं लागेल। तर शिवसेनेच्या फुटीवरून लोकसभेला मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली सहानुभूती मलबार हिल मतदारसंघात दिसणार का याचीही चर्चा आहे। लोकसभेचं आणि विधानसभेचं मतांचं गणित एकमेकांवर परिणाम करणारं असलं तरी येणारा निकाल त्यावर पूर्णतः अवलंबून असेलच असंही नाहीये। मध्यमवर्गीय मराठी मतदारांच्या या मतदारसंघातल्या समस्या किती परिणामकारक ठरणार हे महत्त्वाचं आहे। सोबतच गिरगावातल्या चाळींचा पुनर्विकास, झोपडपट्टीतला पाणी प्रश्न, धोकादायक आणि जुन्या इमारतींचा प्रश्न, वाहतुकीची समस्या हे मुद्देही प्रचारात असण्याची शक्यता आहे। एकंदरीत राज्यातलं राजकारण वेगळ्या दिशेने सुरू आहे। मग मलबार हिल हा मतदारसंघ या बदलाचा भाग होणार की पुन्हा तेच समीकरण कायम राहणार हे पाहावं लागेल। सध्या तरी भाजपला आपला बालेकिल्ला टिकवण्यात अडचण येणार नाही असं चित्र आहे, पण महाविकास आघाडी कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवतो यावरही या बदलाचं चित्र ठरणार आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला संधी मिळणार की काँग्रेसच्या मदतीनं शिवसेना सुरुंग लावणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। जाता जाता आणखी एक, गेल्या निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस उमेदवार असण्याची चर्चा होती। यंदा भाजपनं लोकसभेला बऱ्याच विद्यमानांना घरी बसवत नवा चेहरा उतरवला होता, त्यामुळे विधानसभेला भाजपची रणनीती काय असेल, उमेदवार कोण असेल यावरही मलबार हिलचा निकाल बदल घडवणारा असू शकतो। आणखी एक, आधी सांगितलं तसं लोढा हे आर्थिकदृष्ट्या खमके उमेदवार असतील, त्यामुळे महाविकास आघाडीलाही आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार उतरवणं गरजेचं आहे अशी ही चर्चा आहे। मलबार हिल मतदारसंघातल्या या राजकीय गणितांवर, राजकीय परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।